एवढं सगळं पांगून ठेवलं आहे, म्हणजे काय MPSC सोडण्याचा विचार झाला आहे की काय असं सर्वांना वाटत असेल, परंतु नाही, असं काहीच नाही आहे. MPSC सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे जे काही बुक्स मी पसरून ठेवलेले आहे एवढे सर्व, तर ते याच्यासाठी आहेत की माझे संपूर्ण जे काही बुक्स आहेत ते सगळे मिक्स झालेले आहे, नोट्स एकत्रित झालेले आहे. तर मी त्यांना सेपरेट करत आहे आता सब्जेक्ट वाईज. आणि काही माझे UPSCचे पण त्याच्यामध्ये मी बुक्स आता सध्या ऑर्डर केलेले होते, तर ते पण त्याच्यामध्ये मिक्स झालेले होते. तर सर्व मी एकदम व्यवस्थित करत आहे, म्हणजे अभ्यासाला एकदम आपल्याला प्रॉपरपणे करता येईल. तुमचा अभ्यास कसा चालू आहे आणि तुम्ही आता सध्या कशाची तयारी करत आहात आणि कोणता अटेम्प्ट देणार आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांना सर्वांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. मला तर कधी कधी वाटतं की एवढे बुक्स वाचून मी आतापर्यंत तर कलेक्टर झाली पाहिजे होते, पण झाले सध्या आतापर्यंत क्लर्कसुद्धा झालेली नाही आहे. तर अशीच परिस्थिती खूप जणांची आहे. त्यामुळं याच्यावरती असं होऊन जाईल आता की दुःखावरती काय म्हणतात त्याला, मीठ सोडू नका आमच्या आता. बरं चला ठीक आहे, आपण काय मला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगते की जो काही तुमचा अभ्यास झालेला असेल नसेल काय असेल, तर एका चांगल्या प्रॉपर वेनी त्याला तुम्ही म्हणजे शेड्यूल करा. अजून खूप दिवस बाकी आहे, कंबाईनला असेल, राज्यसेवेला असेल. त्यामुळे एक चांगला प्लॅन बनवा आणि मे बी आपण यावेळेस सोबत मिळून क्रॅक करू शकतो. कारण की आपल्या ज्या विकनेस आहेत की आपण ह्या अटेम्प्टमध्ये त्या क्रॅक करू शकलो नाही, म्हणजे काय चुका झाल्या त्या आपण शोधून काढायच्या आणि त्यांना आपल्या म्हणजे त्या करेक्ट करायच्या. तर पहिली गोष्ट, जास्त ओव्हर अटेम्प्टमुळंच माझा रिझल्ट जातो, मला तरी असं वाटतं. कारण की मी जिथे गेस करते किंवा 50-50 चान्सेस, माझे सगळे क्वेश्चन तसे चुकून जातात. त्यामुळे मला असं वाटतं की माझा अटेम्प्ट हा कमी असायला पाहिजे, कारण माझी ॲक्युरसी चांगली आहे, पण फक्त मला जे माहीत आहे ते माझे बरोबर येतं, परंतु जे माहीत नाही आहे तर ते बरोबर येत नाही. म्हणून मी आत्ता जास्त सॉल्व करण्यामध्ये पडणार नाही त्या गोष्टीमध्ये. आणि तुमच्या काय विकनेस आहेत ते पण मला शेअर करा, म्हणजे आपण त्याच्यावरती काय उपाय असेल तर आपण त्याच्यावर शोधण्याचा प्रयत्न करू. तर माझा आता UPSCचा स्टडी मी चालू केला आहे आणि राज्यसेवेला जेव्हा 2 महिने बाकी असतील तेव्हा मी राज्यसेवेचा स्टडी स्टार्ट करणार. कारण की तेच करून बोर झालेलं, त्यामुळे म्हटलं आता काहीतरी नवीन, म्हणून UPSCच डायरेक्ट आता मॅडम कलेक्टर बनणार आणि सर्वांची जिरवणार. अशातला काही प्रकार नाही, डायलॉग बाजी सुरू आहे. परंतु मजाक पण असायला पाहिजे, कारण की आपल्या आयुष्यामध्ये फक्त पुस्तकं, रडणं, पडणं, नुसते संकट, संघर्ष, असेच मोठे गोष्टी, मोठे शब्द आपण ऐकले. त्यामुळं तुम्हाला हसवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न. तर मी इथे सध्या NCERTचे बुक्स आहेत ते ऑर्डर केलेले होते, तर मी त्यांना आता वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा पुस्तक वाचायला घेतली, साधे 6वीचे 7वीचे 8वीचे पुस्तकं NCERTचे समजायला एवढं हार्ड जात होतं, काय सांगावं. कारण की आता भरपूर दिवस झाले, भरपूर दिवसापासून मराठीमधनं स्टडी चालू होता, म्हणजेच MPSCचा स्टडी हा मराठीतूनच करत होते. आणि आता लगेचच इंग्लिशमध्ये शिफ्ट व्हायचं, NCERT वगैरे बघायचं, तर मग थोडं हार्ड जात होतं. पण ठीक आहे, आता थोडंफार मला समजायला लागलेलं आहे, त्यामुळं मी कंटिन्यू करणार आहे याच्यातच आता. आणि सध्या मी सुरुवात केलेली आहे GS1च्या सब्जेक्ट म्हणजेच हिस्ट्री आणि जिओग्राफी हे विषय मी स्टार्ट केलेला आहे. तर मी सध्या NCERTs वगैरे कंप्लीट करणार आहे. नंतर मी जे मेन बुक्स आहेत ते रेफर करणार आहे. आता सध्या म्हणजे MPSCचा अभ्यास झाल्यामुळे आता एवढं समजायला म्हणजे काही ते अवघड जात नाही आपल्याला, आपण करू शकतो. आणि मेन म्हणजे आता काय झालेलं आहे, राज्यसेवा पण आपली डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जर करायचंच आहे आपल्याला राज्यसेवेसाठी, तर मग काय UPSC नाही करू शकत आपण, मग UPSCचा पण करायला पाहिजे. कारण की UPSCचा सिलेबस कवर केला की आपला बरोबर राज्यसेवेचा सिलेबस होतो. फक्त एवढं आहे की आपल्याला महाराष्ट्राबद्दल थोडंसं जे काय असेल ॲडिशनल तर ते एक्स्ट्रा करावं लागणार आहे. त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे. आता एवढ्या दिवसापासून एवढे निर्णय चुकलेले आहेत, अजून एखादं चुकलं तर ठीक आहे, पण असंही आपल्याला अभ्यास करायचाच आहे, तर मग करून घेऊया.
नंतर मग पश्चाताप करायला नको की हे राहिलं ते राहिलं. कंबाईन दिली, राज्यसेवा दिली, ग्रुप सी दिली, सरळ सेवा पण दिली पण नाही निघाली. मग UPSCच का सोडायची म्हणून UPSC पण करते आता. आणि माझ्यासारखं कोणाला वाटतं असं सांगा बरं. म्हणजे माझ्यासोबत काय होतं माहिती आहे का, मी जर एखाद्या वेळेस समजा पोस्ट बघितली की बँकिंगच्या जागा निघाल्यात, असं लगेच वाटतं की यार बँकिंग केली असते तर आतापर्यंत एखादी पोस्ट काढली असती. त्यानंतर अजून दुसरं काही जर बघितलं तर असं वाटतं की यार तिकडे गेलो असतो तर तिकडे तरी काय तरी झालं असतं. तर चला, आता आपल्या अभ्यासाची वेळ झालेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल.